नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास केलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। ज्योतिष शिकावं तुम्हीच पहा तुमची कुंडली या सदराखाली मी तुम्हाला ज्योतिष विषयक अनेक विषयावर माहिती देतो। ज्योतिष शास्त्राचा आपण अभ्यास करतोय। आपण मागील काही व्हिडिओमध्ये कुंडलीतील स्थानावर प्रत्येक स्थानावरून काय काय पाहिलं जातं, थोडक्यात स्थानाचं कारकत्व आपण पाहतोय। आज मी तुम्हाला अष्टम स्थानाविषयी सांगणार आहे। अष्टम स्थानावरून जातकाच्या आयुष्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिल्या जातात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सुरू करूया अष्टम स्थान। अष्टम स्थान हे आपल्याला माहित आहे हे मोक्ष त्रिकोणातील दुसरं स्थान असून हे एक त्रिक स्थान आहे। 6, 8 आणि 12 या तीन स्थानाला त्रिक स्थान म्हणतात आणि ही तिन्ही त्रिक स्थानं ही अशुभ स्थानं असतात। व्यक्तीला मनस्ताप ताप देणाऱ्या गोष्टी ह्या 6, 8, 12 वरून पाहिल्या जातात। म्हणजे षष्ठ स्थानावर जसं शत्रू आणि रोग आपण पाहिले तसं अष्टम स्थानावरूनही अशा काही गोष्टी असतात की ज्या व्यक्तीला आवडत नाहीत की त्याला त्रास देणाऱ्या असतात। अशा सगळ्या गोष्टी आपण अष्टम स्थान बघणार आहे। हे मोक्ष त्रिकोणाचं दुसरं स्थान आहे, हे त्रिक स्थान आहे, त्यामुळे हे संपूर्ण अशुभ स्थान आहे, लक्षात ठेवा। या स्थानाला मृत्यू स्थान असंही म्हटलं जातं। म्हणजे व्यक्तीच्या मृत्यूविषयी सर्व गोष्टीचं भाकीत आपल्याला अष्टम स्थानावरून किंवा अष्टमेशावरून करता येतं। अष्टम स्थान हे व्यक्तीला दुःख, वेदना, संघर्ष, संकट, अडचणी, अडथळे देणारं स्थान असल्याने याचं कारकत्व हे अशुभ आहे। मृत्यूबरोबर बऱ्याच अशुभ गोष्टी आपण अष्टम स्थानानं पाहणार आहोत। त्या कोणकोणत्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम आपण मृत्यू स्थान असल्यामुळे मृत्यूबाबत अष्टम स्थानावरून काय विचार केला होता मी सांगणार आहे। तर मृत्यू किंवा व्यक्तीचं आयुष्य आपण अष्टम स्थानानं बघतो किंवा पाहतो। व्यक्तीच्या मृत्यूसंबंधी किंवा आयुर्दायासंबंधी म्हणजे आयुष्यासंबंधी विचार, व्यक्तीला लाभणारं आयुष्य, व्यक्तीला मृत्यूकडे ओढणारी शक्ती, त्याच्या व्यक्तीचा जीवनाचा अंत कसा होईल, त्यांचं आत्महत्या, मृत्यूचं स्वरूप, मृत्यूचं कारण, मृत्यूचं स्थळ, काळ या सगळ्या गोष्टीचा विचार आपण अष्टम स्थानानं करतो। हे अष्टम स्थान हे जातकाला आयुष्य किती मिळेल, ते आयुष्य कसं असेल, कालमर्यादा किती असेल किंवा मृत्यू कोणत्या प्रकारे कशाच्या माध्यमातून येईल, मृत्यूचं ठिकाण, स्वरूप, कारण हे आपल्याला सगळं अष्टम स्थानावरल्या ग्रहावरून किंवा अष्टमेशावरून सांगता येतं। व्यक्तीच्या जीवनाचा अंत कसा होईल, व्यक्तीला मृत्यूकडे ओढणारी काय ताकद असेल हे आपल्याला अष्टम स्थानातून कळतं। तर अष्टमात कोणते ग्रह असावेत, कोणते ग्रह नसावेत हे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे। त्या मृत्यू हा व्यक्तीला न आवडणारी गोष्ट आहे, त्रासदायक गोष्ट, लक्षात ठेवा। त्यामुळे हे अशुभ स्थान आहे। या स्थानावरनं व्यक्तीला त्रास देणाऱ्या गोष्टीच पाहायला जातात। त्यानंतर दुसरं काय तर व्यक्तीला अचानक होणारे धनलाभ किंवा कमी श्रमातला पैसा किंवा मोठा पैसा देणारा अष्टम स्थान आहे। जसं मी पूर्वी सांगितलं की 2, 5, 8 आणि 11 ही 4 स्थानं पैसा मिळवून देणारी स्थान आहेत। धनस्थानावरनं वेगळ्या प्रकारे पैसा मिळतो, पैशाचं माध्यम वेगळं आहे। पंचम स्थानातनं कोणता पैसा मिळतो मी तुम्हाला सांगितलं आहे। आता आपण अष्टम स्थानातून व्यक्तीला कुठला पैसा मिळणार हे मी तुम्हाला सांगणार आहे। थोडक्यात अष्टम स्थानाचा अचानक धनलाभाच्या संदर्भात काय विचार करायला सांगतो। हे एक प्रकार अष्टम स्थान हे एक प्रकारचं धनस्थान असल्याने या स्थानावरनं निषिद्ध धनाचा विचार केला जातो। आता निषिद्ध धन म्हणजे काय की जे कष्टातून किंवा प्रामाणिकपणे जे न मिळवलेलं धन असतं त्याला आपण निषिद्ध धन म्हणूया। आता हे कोणकोणत्या प्रकारचे जे माध्यमं अनेक प्रकारचे आहेत ते कुठले सांगतो। विशेषतः अचानक कमी श्रमात मिळणारा पैसा, देणगीपत्र, बक्षीसपत्राने किंवा दत्तक गेल्याने किंवा वारसा हक्काने मिळणारी संपत्ती, सावकारी धंद्याने व्याजाने मिळणारा पैसा, दुसऱ्याच्या वाईट परिस्थितीचा अज्ञानाचा फायदा घेऊन मिळवलेला पैसा, नंतर लाचलुचपतमधून मिळालेला पैसा, दुसऱ्याला दुःखी करून त्याचा तळतळाट घेऊन मिळवलेला पैसा, कुमार्गाने मिळवलेली सर्व प्रकारची संपत्ती, त्याचबरोबर सासरवाडी करून मिळणारं धन किंवा हुंडा इत्यादी निषिद्ध मार्गातून येणाऱ्या धनाचा विचार या अष्टम स्थानातून केला जातो। या स्थानामध्ये कोणताही ग्रह असता व्यक्तीला चांगला पैसा मिळतो, लक्षात ठेवा। अष्टमातले पापग्रहसुद्धा तुम्हाला पैसा मिळवून देतात, मात्र भविष्यात मात्र तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो। अष्टमातले शुभग्रह हे अचानक धनलाभ करण्यासाठी अतिशय चांगले असतात। म्हणून अष्टमात शुक्र, गुरु, चंद्र, बुध असे ग्रह जर असतील बलवान तर या लोकांना खूप चांगला आणि मोठा पैसा मिळतो। मात्र अष्टम स्थान जरी अचानक धनलाभ किंवा कमी श्रमातला पैसा देणारं जरी असलं तरी मुळात हे अशुभ स्थान असल्यामुळं या लोकांना पैशाबरोबर मात्र मनस्ताप, दुःख, संघर्ष, आजारपण अशा गोष्टी पण त्या व्यक्तीला मिळतात हे लक्षात ठेवा। थोडक्यात 2 नंबरचा पैसा की ज्यामध्ये तुम्हाला श्रम आणि कष्ट कमी करायला लागतं असे सगळे 2 नंबरचे धंदे, 2 नंबरचे पैसे हे आपल्याला अष्टम स्थानातून बघायला मिळतात। त्यानंतर स्त्रियांच्या पत्रिकेचा विचार केला तर स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये अष्टम स्थानी सांसारिक सुख किंवा वैधव्य योग दाखवतो।
तेव्हा वैधयोग बघताना किंवा सांसारिक सुख बघताना स्त्रियांच्या पत्रिकेत अष्टमात कोणते ग्रह आहेत, अष्टमेश कशा स्थितीमध्ये हे बघणं फार गरजेचं आहे. या स्थानातील ग्रहांचा विचार तुम्हाला वैधयोगामध्ये करायला लागेल. अष्टम स्थान फार मोठी भूमिका बजावतं कारण हे मुळात मृत्यूचं स्थान आहे. त्यामुळे स्त्रियांच्या पत्रिकेत पतीच्या मृत्यूसाठी फार महत्त्वाचं स्थान आहे, त्याचा विचार तुम्हाला करायला लागेल. अष्टम स्थानामध्ये अजून काय तर अष्टम स्थान हे गूढता दाखवणारं स्थान असल्याने या स्थानावरनं गूढशास्त्राचा अभ्यास, योगविद्या, ज्योतिषशास्त्र, संशोधन, त्याचबरोबर अध्यात्मज्ञान, आसक्तीनाश या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो. अध्यात्मज्ञानासाठी, गूढता शोधून काढण्यासाठी काय लोक उच्च शिक्षणानंतर PhD करतात, एखाद्या विषयामध्ये संशोधन करतात, रिसर्च करतात. संशोधनाला पोषक असणारं स्थान अष्टम स्थान आहे, कारण अष्टम स्थान हे खूप खोलात जाऊन, डीपमध्ये जाऊन एखाद्या गोष्टीचं गूढ उकलण्यासाठी तुम्हाला प्रेरित करतं. तर अष्टमात ग्रह असतील की व्यक्ती थोडी गूढ स्वभावाची असते की त्याला गूढ गोष्टीमध्ये फार इंटरेस्ट असतो, हे लक्षात घ्या. म्हणून ज्योतिषशास्त्राचा तसं प्रमुख स्थानाचा विचार केला तर ज्योतिषशास्त्राचं प्रमुख स्थान जे आहे, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करण्याची इच्छा होणं, का ते ज्योतिषशास्त्र काय आहे हे समजून घेणं, त्याचं कुतूहल निर्माण होणं, हे तुम्हाला अष्टमातले ग्रह तुम्हाला करायला होतं. त्यामुळे अष्टमात जर तुमच्या ग्रह असतील तर तुम्ही ज्योतिषाबद्दल नक्कीच जागरूक असणार, की ज्योतिष शिकण्याची तुमची इच्छा असणार आहे. त्याच्यानंतर अष्टम स्थान हे अशुभ स्थान आहे, त्रिक स्थान आहे. त्यामुळे अजून अशुभ गोष्टी कोणत्या बघितल्या जातात, मृत्यूबरोबर अजून बऱ्याच गोष्टी बघितल्या जातात ज्या व्यक्तींना त्रासदायक असतात. उदाहरणार्थ अष्टम स्थानावरून अपघात पाहिले जातात. अपघातामध्ये होणारा रक्तस्राव, शस्त्रक्रिया, शस्त्राघात, कोणीतरी तुमच्यावर आघात केला, कोणीतरी हमला केला, त्याच्यानंतर इजा होणं, भाजणं, कापणं किंवा मार लागणं, या सगळ्या गोष्टी अष्टमातनं पाहिल्या जातात. ज्या ज्या गोष्टीतून अपघात, रक्तस्राव, शस्त्रक्रिया, शस्त्राघात, ज्या ज्या गोष्टीतून तुम्हाला मनस्ताप होणार आहे, पीडा होणार आहे, शारीरिक वेदना होणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी या अष्टम स्थानातून कळतात. तेव्हा अष्टमात कोणते ग्रह आहेत, अष्टमावर कुठल्या ग्रहांची दृष्टी आहे, त्याच्यावरून तुम्हाला बऱ्यापैकी ह्या गोष्टी समजतील. अष्टम स्थानावरून अजून काय तर अष्टम स्थानावरून व्यक्तीच्या जीवनात येणारं नैराश्य, अडथळे, शोक, तीव्र प्रकारचं दुःख, त्याची मानसिक व्यथा, मनस्ताप, पंगुत्व, शारीरिक वैगुण्य, सातत्याने घडणाऱ्या वाईट गोष्टीपासून होणारा त्रास, या सगळ्या गोष्टीचा विचार अष्टम स्थानावरून केला जातो. बघा, अष्टम स्थान हे नैराश्य, अडथळे, शोक, संकट, दुःख देणारं स्थान आहे. तेव्हा अष्टमात कोणते ग्रह आहेत त्याच्यावर डिपेंड आहे की तुमच्या आयुष्यामध्ये नैराश्य किंवा दुःख हे कोणत्या माध्यमातून, कोणत्या प्रकारे असणार आहे ते. आता अष्टम स्थानामध्ये कुठले अवयव आहेत तर अष्टम स्थानामध्ये लिंग, योनी आणि गुदद्वार. थोडक्यात जनेंद्रिय, पुरुष आणि स्त्रीच्या जनेंद्रियाचा विचार आपण अष्टम स्थानातून करतो, गुदद्वाराचा विचार करतो. आता अष्टम स्थानाचा विचार केला तर सप्तम स्थान हे विवाहाचं आहे आणि वैवाहिक सौख्याचं आहे, प्रणयाचं स्थान आहे. परंतु अष्टम स्थानामध्ये प्रणयाला लागणारे जे अवयव आहेत, योनी आणि लिंग, ते अष्टम स्थानामध्ये असल्यामुळं पती पत्नीमधलं फिजिकल रिलेशन बघताना तुम्हाला अष्टम स्थानातल्या ग्रहांचा विचार करायला लागेल. त्यामुळे अष्टम स्थान हे इंद्रियजन्य सुखाचं स्थान असल्याने, तसेच पती पत्नीच्या दैनंदिन संपर्काचं स्थान असल्याने या स्थानावरून पती पत्नीमधील शारीरिक संबंधाचा विचार अतिशय चांगल्या प्रकारे करता येतो. त्यामुळे अष्टम स्थानामध्ये कोणते ग्रह आहेत, त्या ग्रहावर स्थानावर कुठल्या ग्रहांची दृष्टी आहे, अष्टमेश कशा स्थितीमध्ये, याच्यानं तुम्हाला पती पत्नीमध्ये फिजिकल रिलेशनचा विचार करावा येईल. या स्थानाच्या सर्व कारकत्वाचा विचार करता मृत्यू, अपघात, शस्त्रक्रिया, निषिद्ध धन, निषिद्ध विचार, या सर्व अशुभ गोष्टी या अष्टम स्थानावरून पाहिल्या जातात. या सर्व गोष्टीवर जर तुम्हाला मात करायची असेल आणि इंद्रियावर जर संयम मिळवायचा असेल तर मोक्षाची दुसरी पायरी म्हणजे अष्टम स्थान आहे, लक्षात घ्या. म्हणून मोक्षस्थान म्हणून वर्णन केलं आहे. तुम्हाला इंद्रियावर संयम मिळवायचे आहे, तुम्हाला अशुभ गोष्टीतून बाहेर पडायचं आहे, तेव्हा तुम्हाला अष्टम स्थानाचं कार्यकत्व म्हणजे मोक्ष मिळण्याच्या दृष्टीने हे चांगलं आहे, म्हणून ते मोक्षस्थान आहे. तुम्हाला यापासून ते लांब नेणार आहे. आता अष्टम स्थानावर नातेवाईक कुठले पाहिले जातात तर लक्षात ठेवा, हे माझं स्थान आहे, हे माझं कुटुंब आहे. तसं हे जर माझं जोडीदाराचं स्थान असेल तर त्याच्यापासून पुढचं स्थान हे जोडीदाराचं कुटुंब दाखवतं. म्हणजे माझी सासूरवाडी ही बघताना तुम्हाला अष्टम स्थानानं पाहायला काही हरकत नाही. त्या सासरवाडीचा विचार तुम्हाला अष्टम स्थानातून करायचा. आलं लक्षात? थोडक्यात अष्टम स्थानाचा विचार केला तर अष्टम स्थान हे त्रिक स्थान असल्याने हे प्रथम प्रतीचा अशुभ आहे. 6, 8 आणि 12, 6पेक्षा 8 स्थान अशुभ आहे, 8पेक्षा 12 स्थान अशुभ आहे, हे लक्षात ठेवा. थोडक्यात अष्टम स्थानावरनं व्यक्तीचं दुर्गुण, त्याची वाईट संगत, तसेच व्यक्तीला मिळणारं दुःख, अपयश, संकटे, मनस्ताप, अपघात, अनारोग्य,
इत्यादी गोष्टीचा विचार केला जातो. ह्यातली एकही गोष्ट व्यक्तीला आनंद आणि सुख देणारी नाही. फक्त निषिद्ध मार्गाने मिळणारा धन आणि पैसा हा जर सोडला तर बाकी सगळ्या गोष्टी अशुभ आहेत. अष्टम स्थानावरून काय काय पाहायचं मी तुम्हाला क्रमाने आणि सविस्तर सांगितलेलं आहे. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले नातेवाईक, आप्तेष्ट मित्रमंडळी आणि ज्योतिषप्रेमींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल त्यांनी मला व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला नक्कीच ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवम स्थान, जे कुंडलीतलं भाग्यस्थान, जे सगळ्यात शुद्ध आणि चांगलं स्थान आहे, या नवम स्थानावरनं व्यक्तीच्या आयुष्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिल्या जातात हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.